अगदी आपण पाहतोय का 3 वाजेपर्यंत आम्हाला सगळं सुरळीत हवंय असं मुंबई उच्च न्यायालय जे आहे ते पुन्हा एकदा म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता राज्य सरकार असेल किंवा पोलिसांवरती मोठी जबाबदारी आलेली आहे, कारण जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं संपूर्णपणे पालन जे आहे ते राज्य सरकारला पोलिसांना करायचं आहे। आणि आता जी डेडलाईन उच्च न्यायालयाने दिलेली आहे की 3 वाजेपर्यंत आम्हाला सगळं मुंबईतलं सुरळीत हवंय, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पोलिसांना ॲक्शन मोडवरती जे आहे ते अधिक यावं लागणार आहे। राज्य सरकारच्या पुढे सुद्धा आता 3 वाजल्याची डेडलाईन जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मात्र हे सगळं होत असताना आंदोलकांची भूमिका सुद्धा आपण बघितली पाहिजे, का आंदोलकांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आझाद मैदानामध्ये आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान आम्ही सोडणार नाही। त्यामुळे आंदोलकांची भूमिका, पोलिसांची भूमिका आणि त्यावरती आता मुंबई उच्च न्यायालय काय नेमकं निर्देश देणार आहे, काय आदेश देणार आहे, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। जरी आपण पाहिलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की अशा प्रकारचा घेराव घालणं योग्य नाही आहे, मात्र आजही पाहतोय का आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर मराठा आंदोलक जे आहे ते येताना पाहायला मिळत आहेत, गर्दी होताना पाहायला मिळते। मात्र ही गर्दी आज शांततेत आहे, कुठल्या प्रकारच्या घोषणा ज्या आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि आताची अपडेट जी आहे ती सगळ्यात मोठी सुनावणी जी आहे ती संपलेली आपल्याला पाहायला मिळते।